नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश सर्स. आज आपण जुलै 2025 या वर्षी झालेलं प्रिव्हियस इयर क्वेश्चन सेट आपण बघणार आहोत. त्याचं संपूर्ण सोल्युशन या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो. तर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. चला आपण सेशनला सुरू करूया. मित्रांनो, मॅथ्स टू जिओमेट्री 10th क्लास एससीसी बोर्ड प्रिव्हियस इयर क्वेश्चन जुलै 2025. बघा मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड पेपर पॅटर्न स्पेशल क्लास. मित्रांनो, हा जो क्वेश्चन सेट आहे तुम्हाला येणाऱ्या 9 तारखेला जिओमेट्री पेपरमध्ये तुम्हाला हेल्प होणार आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर जॉईन व्हा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे, तर सुरू करूया आपण. पहिला प्रॉब्लेम्स मित्रांनो, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन. फर्स्ट, इन अ ट्रायंगल ABC similar to triangle DEF, measure of angle B is equal to 60, then measure of angle E is equal to what? बघा मित्रांनो, समजा B B is equal to E, तर E ची व्हॅल्यू किती राहणार? 60 डिग्री. ओके, because of these two triangles are similar, so therefore option number B is the required answers. Okay, now the next questions goes to next questions. Okay, now बघा मित्रांनो, two circles of the radii 5.5 cm and 4.2 cm touch each other externally, then the distance between their center is. आता तुम्हाला बघा इथे एक्सटर्नली दिलाय मित्रांनो. एक्सटर्नली दिलाय म्हणजे या ठिकाणी बघा हे अशा टाइपचं तुम्हाला दोन सर्कल टच झालेलं आहे. याचं आणि हा जो डिस्टन्स आहे याचं तुम्हाला काय करावं लागेल? ऍडिंग करावं लागेल. तुम्हाला या दोघांची ऍडिंग म्हणजे 5.5 प्लस 4.2 याची दोघांची ऍडिंग करावं लागेल. कारण एक्सटर्नल असेल तर ऍडिंग करायचं, इंटरनली जर असेल तर सबट्रॅक्ट करायचं. द ऍडिंग काय होणार? इथं 7 येणार, इथं 9. सो 9.7 इज द रिक्वायर्ड आन्सर. सो देअरफॉर ऑप्शन नंबर बी, option number A is the required answer. Okay, so answer will be the 9.7. Now next is a line makes an angle of 45 degree with the positive direction of the x-axis. Okay, x-axis. What is the slope of the line? तर slope of line काय होते मित्रांनो? tan of 45. आणि tan 45 किती असते? What is tan 45? Is 1. Answer is C. Option number C. Next, the volume of the cube of the side 2 centimeters is. व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज साइड क्यूब. काय होते मित्रांनो? साइडचा क्यूब होतो. ओके, व्हॉट इज साइड क्यूब? साइड क्यूब काय आहे? 2चा क्यूब. आणि 2चा क्यूब किती होणार? 8 सेंटीमीटर क्यूब किंवा क्यूबिक सेंटीमीटर असं लिहिलं तर चालेल. सो ऑप्शन नंबर डी इज द रिक्वायर्ड आन्सर्स. क्लिअर इथपर्यंत? ओके. बी, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. फाइंड द डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर हुज साइड इज 10. दिस इज अ स्क्वेअर. स्क्वेअर मध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे 10 centimeter is the side. 10 centimeter is the side. So where x is the diagonals of the quadrilateral. So this is a square is a ABCD. ABCD is the square. So therefore, this is let diagonal of square is equal to काय होणार मित्रांनो या ठिकाणी? So this is diagonals of the square is equal to x centimeter. Clear? So in triangle ABC, so angle B is equal to 90 degree. Okay, so by Pythagoras theorem, आता what is Pythagoras theorem? Pythagoras theorem काय म्हणतो मित्रांनो? So this is AC square is equal to AB square plus BC square. क्लिअर इथपर्यंत? सो AC स्क्वेअर आहे, AC म्हणजे x स्क्वेअर आहे, इज इक्वल टू व्हॉट इज AB आहे 10 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर. हे किती होणार या ठिकाणी? 100 प्लस 100 इट इज 200. सो देअरफॉर x स्क्वेअर इज इक्वल टू 200 झालं. हे 200 झालं. ओके, नाव टेकिंग स्क्वेअर रूट. सो दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज, याला असं पण लिहिता येते. सो 2 इज मल्टिप्लाय बाय 100 लिहिता येईल असं. सो x स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट. सो x इज इक्वल टू व्हॉट? अंडर रूट ऑफ 2 इज मल्टिप्लाय बाय 100. आणि 100 म्हणजे काय होणार मित्रांनो या ठिकाणी? इट इज 10 रूट 2 सेंटीमीटर. सो देअरफॉर डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? इट इज 10 रूट 2 इंटू सेंटीमीटर. ओके, इंटू सेंटीमीटर, 10 रूट 2 सेंटीमीटर. ओके, किंवा तुम्ही याला आर मध्ये पण असं पण लिहू शकता मित्रांनो. आर मध्ये काय लिहिणार? सो तुम्हाला या ठिकाणी डायगोनल दिलाय. ओके, सो सोल्युशन मध्ये लिहिणार दिस इज मेथड नंबर 1 अँड दिस इज मेथड नंबर 2. हे सेकंड मेथड आहे मित्रांनो. आणि दिस इज हे कोणत्याही मेथडने जरी लिहिले तरी तुम्हाला सारखं पडणार. सो देअरफॉर
साईड तुम्हाला दिलेला आहे, साईड इज इक्वल टू व्हॉट, इट इज 10 सेंटीमीटर. ओके, मग डायगोनल कसं करायचं, या ठिकाणी डायगोनल असतं, डायगोनलचा डायरेक्ट फॉर्म्युला असतो, डायगोनल इज इक्वल टू साईड इंटू सॉरी दिस इज √2 इंटू साईड, √2 इंटू साईड असं असतं. सो व्हॉट इज √2 ॲज इट इज, आणि इंटू साईड किती आहे मित्रांनो 10. सो देअरफॉर 10√2, आणि कशामध्ये दिलेला आहे सेंटीमीटर मध्ये. सो देअरफॉर द रिक्वायर्ड आन्सर इज 10√2. क्लिअर इथपर्यंत? ओके, सो हा लिहा, नाहीतर मग हे दोन पैकी तुम्ही लिहू शकता मित्रांनो. ठीक आहे. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा. द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड ऑफ द सिमिलर ट्रायंगल इज 3:5. देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. हा दुसरा क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी सपोज लेट से कसं होणार, या ठिकाणी A1 अँड A2 आर दी एरियाज ऑफ two similar triangles. Okay, दोन similar triangles है. So therefore, okay, by the theorem of the two similar triangles, by the theorem of two similar triangles, यानुसार काय होणार. So therefore what is A1 by, okay, A1 by A2 is equal to साइड स्क्वेअर. तर साइड स्क्वेअर क्या या ठिकाणी मित्रांनो 3/5, दिस इज होल स्क्वेअर. ठीक आहे, साइडचा स्क्वेअर असतो. सो व्हॉट इज A1 by A2 इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर किती होणार 9 डिवायडेड बाय 25. सो देअरफॉर तुम्हाला काय विचारलं या ठिकाणी, द रेशो ऑफ देअर एरिया. सो देअरफॉर द रेशो ऑफ देअर एरियाज is what is 9:25. 9:25 is the required answers. Okay, so ratio of their areas is 9:25. Clear मित्रांनो? Okay, now next problems आहे. Find the slope of the lines passing through the point A of 2, 3 and B of 4, 7. बघा मित्रांनो सोल्युशन्स. ओके, क्विक आपण सोल्युशन करूया. सो ही लेट किंवा हियर असं म्हणू शकतो, x1 is equal to what, it is 2 and y1 is equal to supposed to be 3. Okay, 3 and x2 is equal to 4 and y2 is equal to it is 7. क्लिअर इथपर्यंत? सो देअरफॉर तुम्हाला काय काढायचं आहे मित्रांनो, स्लोप ऑफ द लाईन काढायचं आहे. सो व्हॉट इज स्लोप ऑफ लाईन? स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू, लाईन सपोज ए बी घेऊ शकता किंवा नाही लिहिली तरी चालेल, इज इक्वल टू what is y2 minus y1, फॉर्म्युला आहे y2 upon y2 minus y1 divided by x2 minus x1 is equal to, व्हॅल्यू ऑफ y2 किती आहे 7 minus y1 is 3 divided by x2 किती आहे मित्रांनो 4 minus 2 is equal to, this is 5 नाही, this is 7 minus 3 is 4 and 4 by 2 is equal to what, it is 2. So therefore what is, therefore slope of line AB is equal to what is 2. Okay, slope of line AB is equal to 2 and this is the required answers. Okay, now let's move on to next questions. Question number 4. Now if sin theta is equal to, sin theta किती दिलाय मित्रांनो 7/25, find the values of cosec theta. तुम्हाला रिलेशन माहिती आहे, sin theta is equal to 1 upon cosec theta. क्लिअर इथपर्यंत? सो याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, इन्व्हर्ट इंटू घेऊ शकता. सो कोसेक थिटा इज इक्वल टू व्हॉट, इट इज 1/sin थिटा. क्लिअर इथपर्यंत? इज इक्वल टू 1 अपॉन, आणि साइनची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे मित्रांनो, इज 7/25 and this equation can be written as 25/7. so therefore cosec theta is equal to what, 25/7 is the required answer. Now let's move on to next questions. क्वेश्चन नंबर आहे 2 मधला ए ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे मित्रांनो. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी अँड रीराइट इट एनी टू सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, दिस इज द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जुलै 2025. 4 मार्क्स साठी येतो मित्रांनो. इन द गिवन फिगर्स AR हा परपेंडिक्युलर आहे. ओके, BC ला परपेंडिक्युलर आहे. AR इज परपेंडिक्युलर PQ. देन कंप्लीट द ऍक्टिव्हिटी अँड फाइंडिंग द, तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे मित्रांनो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APQ. ABC काढायचं आहे आणि APQ काढायचं आहे. ओके, कसं काढायचं आहे? सो देअरफॉर ऍक्टिव्हिटी आहे एरिया ऑफ ट्रायंगल. लिहिताना काय लिहायचं मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 पासून तुम्हाला हे ऍज इट इज लिहावं लागेल, ऍज इट इज फॉर द 2 मार्क्स. तुम्ही म्हटले की फक्त फिलअप करतो असं चालणार
नाही. ओके, नाव आता बघा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू म्हणजे काय होतं इज इक्वल टू बेस इंटू हाईट. आता बेस काय घेतला यांनी बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीचा बेस काय, इट इज बीसी म्हणजे इथं बीसी येणार, बीसी बाय पी क्यू, बीसी बाय काय येणार या ठिकाणी ए आर. ओके, मग या ठिकाणी काय येणार मित्रांनो बघा बीसी आणि हाईट काय या ठिकाणी ए आर म्हणजे हा ए आर येणार आणि परत या ठिकाणी ए आर बाय पी क्यू. ओके, सो बेस बीसी आणि ए आर, बीसी इंटू ए आर आणि पी क्यू इंटू ए आर होणार मित्रांनो. क्लिअर इथपर्यंत. कारण काय असतं प्रोडक्ट ऑफ द बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. क्लिअर. तर बेस आहे एबीसीचा बेस आहे बीसी आणि हाईट आहे ए आर म्हणून बीसी इंटू ए आर. पी क्यू व्हॅल्यू दिलेली आहे याची एपी क्यू फाइंड आउट करायचं, पी क्यू आणि ए आर. म्हणजे या ठिकाणी बघा ए आर आणि ए आर कॅन्सल झालं, ते कॅन्सल करायचं नाही आहे तुम्हाला, त्या ठिकाणी फक्त लिहायचं आहे. ओके, ए आर झालं तर उरलं काय मित्रांनो या ठिकाणी बीसी बाय पी क्यू, बीसी बाय पी क्यू. तर तुम्हाला ही संपूर्ण ऍक्टिव्हिटी या ठिकाणी लिहायची आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेकंड क्वेश्चन आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स. इन द फॉलोइंग फिगर सेग पीएस इज अ टॅन्जेंट सेगमेंट, लाईन पीआर इज अ सेकंड. पीक्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला हा 3.6 पीक्यू दिलेले आहे. ओके, हे किती दिले आहे तुम्हाला 3.6 दिलेले आहे. क्यूआर ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 6.4 दिलेली आहे. ओके, फाइंड द पीएस, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. पीएस स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार मित्रांनो पीक्यू बाय पीआर. काय होणार पीआर होणार. ओके, पीक्यू बाय जवळचा पहिला घ्यायचं इंटू दूरचा घ्यायचं अकॉर्डिंग टू द टॅन्जेंट सेगमेंट सेकंड थेरम्स. ओके, हो टॅन्जेंट सेकंड सेगमेंट थेरम बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं पण आहे. सो पीएस स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, पीएस स्क्वेअर इज इक्वल टू पीक्यू आणि पीआर म्हणजे काय होतं, पीआर मीन्स पीक्यू प्लस पीक्यू दिलेलं आहे. ओके, पीक्यू प्लस क्यू आर. ओके, क्यू आर. क्लिअर. क्यू आर ची व्हॅल्यू काय या ठिकाणी, क्यू आर ची व्हॅल्यू आहे इट इज 6.4. तर 6.4 येणार या ठिकाणी, 6.4 आणि 3.6 10 आलं, 10 चा मल्टिप्लाय 36 म्हणजे याची पीएस व्हॅल्यू किती येणार 6 येणार मित्रांनो. किती येणार 6 येणार. दिस इज 6. ठीक आहे, क्लिअर. तर अशा प्रकारे हा तुम्हाला 2 मार्क्स साठी क्वेश्चन येतो. ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, मेजर ऑफ एन आर्क ऑफ द सर्कल इज 90 डिग्री and its radius is 14 centimeter. Complete the following activity to find the length of an arc. ओके, लेंथ ऑफ आर्क काढायचा आहे थिटा अपॉन 360. सपोज एरिया ऑफ आर्क जर असेल तर काय होणार थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर होतं. बट या ठिकाणी काय विचारलं तुम्हाला, लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू थिटा बाय 360 इंटू 2 पाय आर. असं होईल 2 पाय आर. तर 90 थिटाची व्हॅल्यू किती दिली आहे 90 दिलेली आहे अपॉन 360 इंटू 2 पायची व्हॅल्यू 22/7. आर ची व्हॅल्यू किती दिली घेऊन इट इज रेडियस इज 14 म्हणजे हे 14 येणार. क्लिअर इथपर्यंत. त्यानंतर बघा आता काटेपिटी करा. हा होतं 4 झालं. क्लिअर. 2 इथे येणार किती येणार या ठिकाणी येणार 7 येणार. ओके, 7 येणार. तर ओके 1/4 झाला हा नो. ओके, तर इथे येणार 20 म्हणजे 44 इंटू 7 44 इंटू 7 सो 8 2 हा 30 येणार म्हणजे इथे किती येणार मित्रांनो 308 येणार. क्लिअर इथपर्यंत. 308 झालं. ओके, आणि 308 तर या ठिकाणी येणार किती 4 7 28 परत 28 4 7 28 म्हणजे या ठिकाणी येणार लेंथ ऑफ आर्क इज 77 सेंटीमीटर. क्लिअर इथपर्यंत. काय केलं बघा 90 अपॉन 360 म्हणजे 1/4 इंटू याला काय करायचं सॉरी एक मिनिट हा 2 येणार ना, आन्सर विल बी हा 2 येणार मित्रांनो. ओके, बघा या ठिकाणी तुम्हाला प्लेस करतो या ठिकाणी पूर्ण थोडा बाय मिस्टेक झालेला आहे. ओके, क्लिअर. तर हे होणार किती 90/360 म्हणजे 1/4. इथं येणार आरची व्हॅल्यू किती दिलाय 14. हा 7 1 चा 7 7 2 चा 14. तर हे येणार किती 44 आणि 88 येते 88 म्हणजे हे 2 म्हणजे 22 येत आहे मित्रांनो. ओके, 22 सेंटीमीटर. क्लिअर. बघा एकदा चेकआउट करा. 7 1 चा 7 7 2 चा 14 म्हणजे 2 2 आणि 2 4 4 आणि 4 2 8 म्हणजे 88/4 म्हणजे येते 22 सेंटीमीटर. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे, आपण 3 या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 4 सॉल्व्ह करायचे आहेत. हा क्वेश्चन नंबर तुम्हाला 2 मधला बी मध्ये विचारला जातो. इन ट्रायंगल एलिमेंट दिलेला आहे, दिलेला आहे. ओके, एमटी बायसेक्ट आहे, एल ची व्हॅल्यू 6 आहे, एम ची व्हॅल्यू 10 आहे, एन ची व्हॅल्यू 8 आहे आणि फाइंड एलटी फाइंड आउट करायचं. कोणतं एलटी फाइंड आउट करायची ही व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा या ठिकाणी सो इन ट्रायंगल
सो इन ट्रायंगल असं लिहू शकता मित्रांनो, सोल्युशन इथून सोल्युशन लिहितोय. इन ट्रायंगल LMN बघा या ठिकाणी काय म्हटलंय, रे MT bisects the angle LMN. क्लिअर इथपर्यंत LMN. सो देअरफॉर बाय properties of angle bisector theorem, property of angle bisector theorem, ठीक आहे, बाय द प्रॉपर्टीज ऑफ अँगल बायसेक्टर थेरम काय होते मित्रांनो, या ठिकाणी होतं ओके LM बाय MN इज इक्वल टू, मग काय होणार, LT बाय व्हॉट इज TN. क्लिअर, TN लिहा नाहीतर LT. ओके चालेल. LM ची व्हॅल्यू दिली आहे 6, MN ची व्हॅल्यू आहे 10 इज इक्वल टू LT ची व्हॅल्यू दिलेली आहे, तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. येस. आणि TN ची व्हॅल्यू आहे 8. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. सो दिस इज 6 इज मल्टिप्लाय बाय 8 डिवायडेड बाय 100 ओके इज इक्वल टू LT. तर या ठिकाणी मित्रांनो भाग द्या. इथं किती येणार 3, इथं येणार 5, हे होणार 8 3 24, 24/5 इज इक्वल टू LT. सो देअरफॉर व्हॅल्यू ऑफ LT इज इक्वल टू किती होणार मित्रांनो बघा, 5 24 आणि 8. कशामध्ये दिलेलं आहे, सेंटीमीटर मध्ये दिलं आहे का, नाही. तर सेंटीमीटर मध्ये नाही दिलं तर युनिट लिहायला विसरू नका मित्रांनो, युनिट. ओके. सो देअरफॉर LT इज इक्वल टू व्हॉट, 4.8. किती, 4.8. क्लिअर इथपर्यंत. तर 24/5 इज द 4.8 इज द रिक्वायर्ड आन्सर्स. आणि युनिट लिहायला विसरू नका मित्रांनो, कारण इथं सेंटीमीटर वगैरे काही दिलेलं नाही. ठीक आहे, दिस इज फॉर द 2 मार्क्स. क्लिअर इथपर्यंत. नाउ नेक्स्ट क्वेश्चन आहे ओके, सरफेस एरिया ऑफ अ स्पियर ऑफ द रेडियस 7 सेंटीमीटर. सरफेस एरिया ऑफ अ स्पियर ऑफ रेडियस 7. तर रेडियस तुम्हाला दिलेले आहे 7 सेंटीमीटर. रेडियस R इज इक्वल टू व्हॉट, इट इज 7 सेंटीमीटर. क्लिअर इथपर्यंत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, सरफेस एरिया ऑफ स्पियर याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असायला पाहिजे. इट इज 4πr². हा फॉर्म्युला आहे. 4 पायची व्हॅल्यू बघा, इथं 7 दिलेलं आहे तर 22/7 घ्या, इंटू आता R² दिलेला आहे तर 7 × 7 लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, हा 7 आणि हा 7 कॅन्सल, तर याची व्हॅल्यू किती येणार बघा मित्रांनो, इट इज 4 2 8, 4 2 8 × 7 किती होणार या ठिकाणी 7 8 आता 56, 5 राहते आणि 8 56 आणि 5 61. सो दिस इज काय दिलं आहे, सेंटीमीटर दिलेलं आहे. दिस इज द स्क्वेअर सेंटीमीटर, लिहायला विसरू नका. ठीक आहे. सो दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. सो देअरफॉर सरफेस एरिया ऑफ द स्पियर इज इक्वल टू 616. काय या ठिकाणी 616 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. ओके, दिस इज फॉर द 2 मार्क्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, इन द फॉलोइंग फिगर्स मेजर ऑफ आर्क NS इज इक्वल टू 125. तुम्हाला बघा या ठिकाणी EF इज इक्वल टू 37 डिग्री. फाइंड द NMS काढायचा आहे मित्रांनो, NMS काढायचा आहे. NMS म्हणजे ही व्हॅल्यू काढायची आहे. बघा हा तुम्हाला इंटरनली दिलेला आहे. जर सपोज बघा मित्रांनो, हा थोडासा कन्सेप्ट आहे, सांगतो तुम्हाला. या ठिकाणी काय करायचं तुम्हाला, मेजर ऑफ दिलेलं आहे, मेजर ऑफ अँगल NMS काढायचा आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे, इज इक्वल टू 1/2 इंटू या दोघांची ऍडिशन करा. मेजर ऑफ आर्क एक घ्या, इट इज NS प्लस मेजर ऑफ आर्क EF घेतले असं. ओके, इज इक्वल टू 1/2 ऑफ याची व्हॅल्यू आहे 125 डिग्री प्लस 37 डिग्री. क्लिअर इथपर्यंत. इज इक्वल टू याचं ऍडिशन करा, 5 आणि 7 12, चला 1 6 आणि 1 डिवायडेड बाय 2 बरोबर आहे. इज इक्वल टू परत एकदा चेकआउट करा, 12 आणि 1 3 आणि 3 6 आणि 1 बरोबर. येस. सो बाय 2 हा 8 आणि 1 होते म्हणजे 80. काय आला, मेजर ऑफ अँगल आहे तर डिग्री मध्ये येणार मित्रांनो. दिस इज डिग्री. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल NMS इज इक्वल टू व्हॉट इज 81 डिग्री. ओके, 81 डिग्री. आता हा जो प्रॉब्लेम आहे मित्रांनो, जर सपोज हा दिस इज इंटरनली होता तर तुम्ही ऍडिंग केले, आणि हा जर क्वेश्चन जर असं असेल, कोणतं अशा टाईपचं जर समजा असेल प्रॉब्लेम, सपोज अशा टाईपचं. ठीक आहे, जसं बघा सांगतो तुम्हाला, हा खूप महत्वाचा पोर्शन आहे. सपोज याला तुम्हाला असं जर असेल मित्रांनो, अशा टाईपचं जर असेल, ठीक आहे, अशा टाईपचं जर असेल, मग कसं करायचं या ठिकाणी बघा. समजा ह्याची व्हॅल्यू जर सपोज हा A
बी सी असं जर दिलं असेल आणि याची व्हॅल्यू एम एन जर असेल, किती एम एन, तर तुम्हाला अँगल काढायचं असेल, मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू, हा महत्वाचा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, असं जर या ठिकाणी तुम्हाला दिलं असेल, ठीक आहे, दिस इज इक्वल टू 1/2 तर लिहिणारच. ओके, मग याच्यामधून काय करायचं, मेजर ऑफ आर्क ए सी मायनस मेजर ऑफ आर्क ओके मित्रांनो, काय करायचं, मेजर ऑफ आर्क मायनस करायचं, मेजर ऑफ आर्क एम एन काढायचं, काय एम एन, इथं मायनस घ्यायचं. एक्सटर्नली जर असेल, जर समजा सेगमेंट जर समजा एक बाहेर जर समजा छेद केलं असेल तर मायनस घ्यायचं, आणि इंटरनली जर असेल तर या ठिकाणी पॉझिटिव्ह घ्यायचं. त्याचं आन्सर बघा, मेजर ऑफ अँगल एन एम एस इज इक्वल टू 81 डिग्री. मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम आहे तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये ऍज इट इज मिळतो, बट फिगर वेगळी दिलेली आहे. ठीक आहे, ठीक आहे, हा क्वेश्चन थोडा ट्रिकी होतं. ठीक आहे, नेक्स्ट. आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स. तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे पी ऑफ 22, 20 and Q of 0, 16. Find the coordinates between the. ओके, तुम्हाला या ठिकाणी कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. क्लिअर मित्रांनो? तर बघा, या ठिकाणी तुम्हाला हे एक सेगमेंट आहे, सपोज पी दिलेला आहे तुम्हाला, याची व्हॅल्यू किती आहे, 22 आणि 20 दिलेलं आहे. क्लिअर? आणि इट इज अ क्यू किती दिलेलं आहे तुम्हाला, इट इज 0 आणि 16. किती आहे या ठिकाणी, 0 आणि 16. सपोज ए इज द एनी पॉइंट अँड दिस इज अ मिड पॉइंट. ओके, आणि याची कोऑर्डिनेट दिलेला आहे एक्स वाय. क्लिअर इथपर्यंत? तर सो देअर फोर दिस इज x1 असं म्हणू शकतो, हा y1 आहे, आणि दिस इज x2 and this is y2. Okay, so therefore point A is the point of xy. Okay, point A is the midpoint. Clear? So therefore by midpoint mid therefore by midpoint theorem काय म्हणतो मित्रांनो. ओके, सो बाय द midpoint theorems. ओके, थांबा मित्रांनो एक मिनिट. बाय द midpoint theorem काय सांगतो या ठिकाणी, x इज इक्वल टू व्हॉट, इट इज ओके x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2, आणि या ठिकाणी y इज इक्वल टू व्हॉट, इट इज y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2. ओके, सो x इज इक्वल टू काय होणार, x1 किती आहे मित्रांनो, x1 आहे 22 प्लस x2 किती आहे या ठिकाणी 0 डिवायडेड बाय 2, आणि y इज इक्वल टू y1 आहे 20 प्लस 16 डिवायडेड बाय 2. क्लिअर? तर याची व्हॅल्यू येणार, x इज इक्वल टू व्हॉट, इट इज 11, x ची व्हॅल्यू 11 मिळाली. देन अँड सेकंड आहे y इज इक्वल टू व्हॉट, हे होतं 36. ओके, 36 चे हाफ 18 होणार मित्रांनो. ओके, 18 होणार. सो देअरफोर त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे, देअरफोर द कोऑर्डिनेट of the point of coordinate of the midpoint. Okay, coordinates of the coordinate of the midpoint of the segment is किती होणार या ठिकाणी, इट इज 11 and 18. हा त्याचा आन्सर आहे मित्रांनो. ठीक आहे, ओके. सो पॉइंट ए ऑफ एक्स वाय इज द मिड पॉइंट. देन बाय द मिड पॉइंट थेरम, सो x इज इक्वल टू x1 प्लस x2 बाय 2, x इज इक्वल टू 22 बाय 0 अपॉन 2, x1 ची व्हॅल्यू x किती 11, y इज इक्वल टू y1 प्लस y2 बाय 2, सो y इज इक्वल टू 20 प्लस 16 बाय 2, सो y इज इक्वल टू 18. क्लिअर? ओके, थांब एक मिनिट. एक मिनिट.
चला ओके मित्रांनो, क्लिअर इथपर्यंत. नाव नेक्स्ट आहे फाइंड द वॉल्यूम ऑफ द कोन ऑफ द रेडियस ऑफ बेस 7 सेंटीमीटर आणि इट्स परपेंडिक्युलर हाईट इज 15. तर बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कोन काढायचा ना. ओके, कोन, दिस इज अ कोन आहे. ओके ना, आता बघा या ठिकाणी तुम्हाला दिस इज परपेंडिक्युलर हाईट, क्लिअर इथपर्यंत, अँड दिस इज द रेडियस. ओके, दिस इज द रेडियस. नाव आता बघा तुम्हाला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. रेडियस किती दिलाय तुम्हाला 7 सेंटीमीटर. दिस इज 7 सेंटीमीटर. क्लिअर. नाव दिस इज ए, त्याला ओ द्या. दिस इज बी. क्लिअर. अँड हाईट आहे 15 सेंटीमीटर. तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ द कोन. ओके, सो सोल्युशन मध्ये बघा मित्रांनो व्हॉट इज जे दिलेलं आहे ते लिहून घ्या पहिले. सो रेडियस r is equal to 7 centimeter, clear, and perpendicular height, so therefore perpendicular height h is equal to what? It is 15 centimeter. Okay, so therefore तुम्हाला वॉल्यूम काढायचं आहे. सो वॉल्यूम इज इक्वल टू वॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच. बघा मित्रांनो इथे स्लँड आहे दिलेलं, काढायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे, कारण हा फॉर्म्युला दिलेला आहे पाय आर स्क्वेअर एच, म्हणजे आर ची व्हॅल्यू माहित पाहिजे आणि एच ची व्हॅल्यू माहित पाहिजे. सो देअरफॉर 1/3 इंटू पायची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे की नाही, पण 7 दिलेलं आहे, म्हणजे काय घ्यायचं 22/7 इंटू आर चा स्क्वेअर, आर इज 7, 7 चा स्क्वेअर 7 इंटू 7 लिहिता येणार, इंटू एच किती आहे 15. क्लिअर. हा बघा हा 7 आणि 7 कॅन्सल, 3 1 चा 3, 3 5 चा 15. क्लिअर इथपर्यंत. तर बघा या ठिकाणी होणार 22 इंटू 7, 7 2 14, 1 7 2 14 आणि 1 15 इंटू 5, बरोबर, इज इक्वल टू. सो देअरफॉर 5 4 चा 20, 2 0 2 5 5 25 आणि 2 27, किती 27, 27 शी 7 हाचे आले 2, 5 आणि 2 7, 770. ठीक आहे ना मित्रांनो, 5 24 0 5 5 25 2 27 2 7 2 राहते, 5 आणि 2 7, बरोबर आहे. व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 770, 3 5 15, बरोबर आहे ना. ओके, हा तर या ठिकाणी येणार मित्रांनो व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 77 क्यूब. तर हा येणार क्यूबिक. दिस इज क्यूबिक, किंवा या ठिकाणी म्हणू शकता क्यूब सेंटीमीटर क्यूब किंवा क्यूबिक सेंटीमीटर लिहिले तरी चालेल. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. ओके, सो 770 इज द रिक्वायर्ड आन्सर. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट बघा मित्रांनो, complete the, yes, question number 3a मधलं complete the following activity and rewrite it and any one. Tan theta is equal to 1, then find the values of sin theta plus cos theta upon sec theta plus cos sec theta by completing the following activity. Tan theta is equal to 1, tan 1 कधी असते 45 वर असते, बरोबर आहे. तर याची काय होणार थीटा इज इक्वल टू व्हॉट 45 डिग्री. क्लिअर इथपर्यंत हे तुम्हाला दिलेलं आहे. ओके, तर sin 45 1 upon √2, बरोबर, आणि sec 45 म्हणजे √2 आणि cosec परत या ठिकाणी √2. या ठिकाणी 1 आणि 1 2 झाले अपॉन √2 आणि हा 2 आणि 2 √2 म्हणजे 2 √2 होणार. क्लिअर इथपर्यंत. ओके, मग याला कसं करता येणार बघा मित्रांनो, 2 बाय याला लिहिता येणार, सो 2 √2 इंटू √2. क्लिअर इथपर्यंत. म्हणजे या ठिकाणी हा 2 आणि 2 कॅन्सल झाला आणि √2 आणि √2 काय होणार 2 होणार इथं. तर या ठिकाणी येणार, हे रफ मध्ये आहे मित्रांनो. ठीक आहे, दिस इज रफ. ओके, सो sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta is equal to 1/2. क्लिअर. ओके, तर फर्स्ट ऍक्टिव्हिटी होती, कोणती एक सॉल्व्ह करायची होती. ठीक आहे. दुसरी ऍक्टिव्हिटी आहे मित्रांनो, इन द फिगर्स O is the center of circle and length of the card AB is equal to the radius of the circle. Find the measure of AOB काढायचा आहे, AOB काढायचा आहे, आर्क AB फाइंड आउट करायचा आहे आणि ACB. हे तुम्हाला या ठिकाणी ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन दिलेला आहे. तर AO, OB आणि AB हे सर्व इक्वल आहे, म्हणजे हा कोणता ट्रायंगल आहे, इट इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल इथे लिहायचं इक्विलॅटरल ट्रायंगल. क्लिअर. मेजर ऑफ अँगल AOB किती राहणार हा 60, किती राहणार हा मित्रांनो 60 डिग्री. क्लिअर इथपर्यंत 60 आहे. मेजर ऑफ अँगल AOB आणि AB हे सारखं असतं. इट इज बाय द डेफिनेशन, म्हणजे याची व्हॅल्यू किती असते या ठिकाणी, हा 60 आहे तर हा 60 होणार. इथे तुम्हाला लिहून आहे डेफिनेशन ऑफ द मेजर ऑफ एन आर्क. मेजर ऑफ अँगल ACB इज इक्वल टू 1/2 इंटू
1/2 इंटू मेजर ऑफ आर्क काय घेणार मित्रांनो, ईबी होणार. ठीक आहे. सो देअरफोर इट इज इन्स्क्राईब अँगल थेरम. इथे येणार इन्स्क्राईब अँगल थेरम. काय लिहायचं मित्रांनो इथं, इन्स्क्राईब अँगल थेरम. क्लिअर इथपर्यंत. सो 1/2 इंटू 60 आणि 60 ची हाफ किती होणार, हे 30 डिग्री. सो देअरफोर आन्सर विल बी द 30 डिग्री. सो मेजर ऑफ अँगल एसीबी इज इक्वल टू 30 डिग्री असं राहणार. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, तुम्हाला या ठिकाणी ओके बी दिलेलं आहे. बी चं सोल्युशन फॉर द 3 मार्क्स. कोणते दोन सॉल्व्ह करायचे आहेत. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट पी इफ द पी डिवाइड द लाईन सेगमेंट जॉईनिंग द पॉइंट ए. ओके, ए दिला, बी दिला आणि त्याचा रेशो दिलेला आहे. तर काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी बघा एक सेगमेंट काढून घ्या. दिस इज अ सेगमेंट. हे सेगमेंट दिलेले आहे तुम्हाला. याची व्हॅल्यू दिली आहे ए आहे हा -1 आणि 7. क्लिअर इथपर्यंत. आणि याची बी दिलेली आहे. बी किती दिली आहे या ठिकाणी 4 आणि -3. तुम्हाला असं एक पॉइंट घ्यायचा आहे. ओके, कोणता पॉइंट आहे, पी पॉइंट आहे. तर आपण घेऊया इथं, चालेल, पी घेऊया. याचे कोऑर्डिनेट देऊया एक्स आणि वाय. क्लिअर इथपर्यंत. आणि हा आहे पी. फाइंड द कोऑर्डिनेट पी चे कोऑर्डिनेट काढायचे आहे. डिवाइड द सेगमेंट इन द 2:3 मध्ये काय होत आहे ते डिवाइड होतोय. ओके. सो देअरफोर लेट पॉइंट पी ऑफ एक्स वाय divides the line AB in the ratio किती 2:3 होणार. बरोबर आहे. हिअर सो देअरफोर हिअर या ठिकाणी असे म्हणू शकतो तुम्ही. ठीक आहे. हिअर m as to n काय होणार मित्रांनो या ठिकाणी, m as to n इज इक्वल टू 2:3 होईल. बरोबर आहे. सो बाय कोणता फॉर्म्युला यूज करणार, सेक्शन फॉर्म्युला. ओके, सेक्शन फॉर्म्युला काय आहे, x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n. हा पहिला याचं झालं. आणि देन y इज इक्वल टू काय होणार मित्रांनो या ठिकाणी my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस n. हा फॉर्म्युला तुम्हाला काय करावा लागेल या ठिकाणी अप्लाय करावा लागेल. सो x इज इक्वल टू व्हॉट, x ची कोऑर्डिनेट काढायची आहे. तर m ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला या ठिकाणी 2 इज मल्टिप्लाय बाय व्हॅल्यू ऑफ x2 ची व्हॅल्यू आहे सपोज टू बी, हा समजा x1 आहे, दिस इज y1 आणि हा आहे x2 अँड दिस इज y2. क्लिअर. तर या ठिकाणी x2 ची व्हॅल्यू आहे 4. क्लिअर इथपर्यंत. प्लस त्यानंतर आहे n ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 3 इंटू x1 आहे -1, दिस इज -1 डिवायडेड बाय 2 प्लस 3. क्लिअर. त्यानंतर आहे y ची व्हॅल्यू, y इज इक्वल टू व्हॉट, m ची व्हॅल्यू आहे 2 इज मल्टिप्लाय बाय y2 आहे -3, y2 किती आहे -3 प्लस n व्हॅल्यू ऑफ n 3 मल्टिप्लाय बाय व्हॅल्यू ऑफ y1 इज 7 डिवायडेड बाय 2 प्लस 3. क्लिअर इथपर्यंत. ओके. नाव इज इक्वल टू इक्वलच्या खाली इक्वल द्या 8 प्लस आणि -3 डिवायडेड बाय 5. ओके, इज इक्वल टू 5/5 म्हणजे याची व्हॅल्यू किती मिळणार मित्रांनो x. x ची व्हॅल्यू काय मिळाली 1. सेम इज इक्वल टू याचं बघा -6 प्लस 21 डिवायडेड बाय 5. याची व्हॅल्यू किती मिळणार मित्रांनो, दिस इज मायनस प्लस मायनस इट इज 15/5 इज इक्वल टू व्हॉट, इट इज 3. सो देअरफोर ही व्हॅल्यू कोणाची आहे, y ची आहे. तर x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. सो देअरफोर द coordinates of point P are what is 1 and 3. 1 and 3 is the required answer. Okay, the coordinate of the point P are 1 and 3. Clear. Okay, now next, draw a circles with the center O. 3 point. Okay, तुम्हाला या ठिकाणी बघा मित्रांनो सर्कल ड्रॉ करायचा आहे. तो किती घ्यायचा आहे तुम्हाला सर्कल घ्यायचा आहे, तुम्हाला मोजून घ्यायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, मेजरमेंट करून घ्यायचं आहे. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे. तर किती घ्यायचं आहे, याचं रेडियस आहे सपोज ओ इज द सेंटर. ओ दिलाय सेंटर. ठीक आहे, याची रेडियस किती दिलाय तुम्हाला, इथून नवीन ड्रॉ करा. हे ड्रॉ करायचं असं.
क्लिअर इथपर्यंत? गुड. हे लाईन ड्रॉ करा इथून एन पासून. क्लिअर. ओके. त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, ठीक आहे, तर तुम्ही ॲरो देऊ शकता, ॲरो द्या. त्यानंतर या पॉईंटवरून दोन सारख्या अंतराचे चॉप मारायचे, इथे एक मारायचं आणि सेम इथं मारायचं बाय युजिंग द चॉप. सेम प्रोसिजर तुम्ही इथून करा, इथून आणि इथून केले. त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं बाय टेकिंग मोर दॅन हाफ डिस्टन्स. इथून या पॉईंटवरून एक चॉप इथं मारायचं आणि एक खाली मारायचं. सेम प्रोसिजर या पॉईंटवरून करायची, या आर्क वरून. म्हणजे तुम्हाला काय होणार या ठिकाणी, बघा एक लाईन अशी ड्रॉ होईल. कशी मित्रांनो, अशी ड्रॉ होईल, अशी ड्रॉ होईल आणि सेम लाईन अशी इथून ड्रॉ करायची. क्लिअर इथपर्यंत? ओके. काय केलं मित्रांनो बघा, ओ पॉईंट घेतलं, ओ पॉईंट, ओ इज द सेंटर. सेंटर तुम्हाला या ठिकाणी किती घ्यायचं होतं, रेडियस किती घ्यायची, 3.4 सेंटीमीटरची घ्यायची होती. तुम्ही ड्रॉ केले. त्याच्यानंतर तुम्ही काय केले, कार्ड फाइंड आउट केले. कार्ड किती घेतले, 5.7. 5.7चं तुम्ही बरोबर तुम्ही मेजरमेंट करून बाय युजिंग द स्केलचं मेजरमेंट करून 5.7 घेतलेले आहे. ओके. त्यानंतर काय केलं मित्रांनो, या पॉईंट ओ वरून एक लाईन ड्रॉ केली, इथून एक लाईन इथून ड्रॉ केली. त्यानंतर काय केलं, या पॉईंट एम वरून दोन सारख्या अंतराचे चॉप मारले दोन्ही बाजूंना. सेम प्रोसिजर कोड वापरले तुम्ही, एन ला वापरले, एन वरून वापरले. त्याच्यानंतर हे जे चॉप मारलेले याच्यापेक्षा मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतले, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतले आणि या पॉईंट वरून तुम्ही इथे एक असं चॉप मारले. कसं, असं टाईपचं सेम डिस्टन्स इथे एक मारले, इथून असं एक चॉप मारले आणि इथे एक मारले. सेम प्रोसिजर तुम्ही या पॉईंटवरून, हा जो पॉईंट दिसतोय ना, इथून ते गेले असं सेम प्रोसिजर असं, आणि एक लाईन काय केली मित्रांनो तुम्ही ड्रॉ केली, तर ही लाईन ड्रॉ अशी झाली. क्लिअर इथपर्यंत? ओके. सेम प्रोसिजर तुम्ही इथून गेले, म्हणजे काय होणार बघा, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतले, या पॉईंटवरून इथे एक चॉप मारले, सेम डिस्टन्स आहे, इथे एक मारले, इथून मारले, इथून एक असं मारले आणि इथं एक असं मारले आणि एक लाईन ड्रॉ केली मित्रांनो. ठीक आहे. तर दिस इज द रिक्वायर्ड आन्सर्स. ओके. तुम्ही एम एन आहे तर तुम्हाला या ठिकाणी कन्स्ट्रक्ट द टॅन्जेंट. बघा मित्रांनो, हे जे तुम्हाला दिसतंय हे टॅन्जेंट आणि हे टॅन्जेंट तुम्हाला ड्रॉ करायचं होतं आणि या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित ड्रॉ केलेली आहे. दिस इज द सोल्युशन्स. ओके, दिस इज अ सोल्युशन. क्लिअर मित्रांनो? एकदा तुम्ही बघून घ्या व्हिडिओ. क्लिअर इथपर्यंत? ओके. नेक्स्ट, आता बघा, नेक्स्ट आहे अ स्टॉर्म ब्रोक अ ट्री. द ट्री टॉप rested 20 meter from the base of the tree making an angle of 60 degree with the horizontal. Find the height of the tree. तुम्हाला मित्रांनो हाईट ऑफ द ट्री फाइंड आउट करायचं आहे. तर हाईट ऑफ ट्री, परत या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एक, ठीक आहे, एक लाईन ड्रॉ करा, केले ड्रॉ. त्याच्यानंतर तुम्हाला एक, ओके, हा मित्रांनो, ओके, क्लिअर इथपर्यंत? ओके. हा, तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, सपोज हा पॉईंट ए असेल, दिस इज ए, याला नाव तुम्ही बी द्या, बी, अँड दिस इज सी, आणि याला नाव डी द्या. क्लिअर इथपर्यंत? व्यवस्थित दिसतोय ना? ए बी हा ट्री आहे. ओके. सो हिअर लेट सेग ए बी इज द हाईट ऑफ ट्री, इज द हाईट ऑफ ट्री. हाईट ऑफ ट्री आहे, ठीक आहे, हाईट ऑफ ट्री. अँड नाव इथं ब्रोकडाऊन झाला मित्रांनो, म्हणजे हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स इक्वल आहे. क्लिअर? ब्रोकडाऊन झालेला आहे बघा, इथं रेस्टेड आहे. ओके, ब्रोक केलेला आहे ऑफ ट्री ऍट द पॉइंट सी वरून. म्हणजे तुम्ही या ठिकाणी काय आला, इट ब्रोकन ऍट सी, सी वरून तुम्ही या ठिकाणी ब्रोकन केलेलं आहे, म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ सारखी आहे. मेकिंग अँगल ऑफ एलिव्हेशन विथ द होरिझॉन्टल किती घेतला या ठिकाणी, 60 डिग्रीचा घेतलेला आहे. हा झाला 60 डिग्रीचा. सपोज याची व्हॅल्यू तुम्हाला बघा किती अंतरावर दिलेला आहे, हा रेस्टेड फ्रॉम द 20 मीटर्स, म्हणजे हा 20 आहे. बीडी किती दिलाय तुम्ही याला, 20 मीटर आहे. सपोज याची व्हॅल्यू जर एक्स घेतलं, याची व्हॅल्यू काय घेणार मग, वाय घेणार. हा वाय आहे तर हा वाय होणार, कारण इथूनचा म्हणजे हा जो पडलेला जो डिस्टन्स आहे आणि हा डिस्टन्स खाली पडलाय ना तो ट्री. ओके, हे दोन्ही डिस्टन्स हा या ठिकाणी इक्वल आहे. ओके. तर नाव इन ट्रायंगल तुम्ही हा ट्रायंगल घेऊ शकता, सीबीडी, सीबीडी. ओके. सो त्यानंतर बघा मित्रांनो, इथं घ्या बीसी इज इक्वल टू किती घेणार, बीसी इज इक्वल टू एक्स. त्यानंतर आहे एसी, एसी इज इक्वल टू सीडी इज इक्वल टू व्हॉट, इट इज वाय. सो हा 90चा असतो, हा 90चा आहे. ओके. सो दिस इज अँगल बीडीसी इज इक्वल टू 60 डिग्री. नाव आता काय घेणार मित्रांनो, टॅन 60
डिग्री इज इक्वल टू टॅन 60 काय म्हणतो, टॅन रेशो काय म्हणतो, अपोजिट साइड बाय ऍडजसंट, इट इज ऍडजसंट साइड. सो दिस इज एक्स बाय काय होणार या ठिकाणी 20, अपोजिट बाय ऍडजसंट साइड होतं. तर या ठिकाणी काय होणार, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन 60 म्हणजे होते √3 इंटू, आता हा 20 राईट हँड साइडला गेला तर होणार इथं 20 इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळाली मित्रांनो या ठिकाणी 20√3 मिळाली. हा याला तुम्ही एक्स देऊ शकता. क्लिअर इथपर्यंत. आता हा 20√3 मिळाला आहे. क्लिअर. आता परत काय करणार तुम्ही, वायची व्हॅल्यू कसं काढणार, पूर्ण टोटल दिलेले आहे का, नाही, बरोबर आहे. सो देअरफॉर आता बघा मित्रांनो, टॅन म्हणजे हा 60 आहे, परत मग हा साइन जर समजा आपण जर वापरला, कोणतं एक्स झाला ना, तुम्हाला वायची व्हॅल्यू पण काढायची आहे ना. वायची व्हॅल्यू कसं काढता येणार सांगा मित्रांनो. येस, तुम्हाला येणार काय, व्हॉट इज अँड टॅन 60 झाला, टॅन 30 वापरलं तर काय होणार, नाही, हायपोटेन्यूस घ्यावं लागेल. म्हणजे साइन 60 घ्या मित्रांनो. साइन 60 इज इक्वल टू किती होणार, साइन 60 इज इक्वल टू साइन 60 अपोजिट बाय हायपोटेन्यूस. अपोजिट किती आहे, एक्स डिवायडेड बाय हायपोटेन्यूस किती आहे, वाय. क्लिअर इथपर्यंत. साइन 60 ची व्हॅल्यू किती असते, इट इज √3/2. √3/2 इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, आताच आपण काढलं 20√3, बरोबर आहे, डिवायडेड बाय वाय. सो वाय इज इक्वल टू काय होणार या ठिकाणी मग, 20 इज मल्टिप्लाय बाय 2 इज मल्टिप्लाय बाय √3 इज मल्टिप्लाय बाय √3, म्हणजे येणार हा 40 इंटू 2 टू चा 40 होईल ना. सॉरी, एक मिनिट, हा डिवाइड मध्ये जाईल ना. हा डिवाइड मध्ये जाईल बघा. 20 इंटू √2 डिवायडेड बाय हा √3 डिवाइड मध्ये येईल, म्हणजे याच्या बघा हा √3 आणि √3 कॅन्सल. सो वायची व्हॅल्यू काय मिळाली मित्रांनो या ठिकाणी, 20 सॉरी इट इज 2 टू चा 4 म्हणजे 40 येणार. वायची व्हॅल्यू काय मिळाली, 40. तुम्हाला काय काढायचं होतं या ठिकाणी, फाइंड द हाईट ऑफ द ट्री. सो देअरफॉर द हाईट ऑफ ट्री इज इक्वल टू व्हॉट, एक्स प्लस वाय. आणि एक्सची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, इट इज 20 प्लस √3, 20√3 प्लस 40, हा त्याचा आन्सर आहे. आणि हे कशामध्ये दिलं आहे तुम्हाला या ठिकाणी, इट इज सेंटीमीटर ना, येस सॉरी मीटर मध्ये दिलेलं आहे. सो रिक्वायर्ड आन्सर इज 20√3 प्लस 40, 20√3 प्लस 40 इज द रिक्वायर्ड आन्सर. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला काढावं लागेल. दिस इज फॉर द 3 मार्क्स. त्यानंतर आहे बघा मित्रांनो, प्रूव्ह दॅट इन अ राईट अँगल ट्रायंगल्स द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग 2 साइड्स. म्हणजे हा कोणता थेरम आहे, इट इज अ पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम लिहिताना सोल्युशन मध्ये मित्रांनो पहिले गिवन येणार. आता गिवन मध्ये काय येणार मित्रांनो बघा, पहिले येणार या ठिकाणी फर्स्ट ट्रायंगल्स. दिस इज अ ट्रायंगल्स, हा ट्रायंगल आहे. ओके, देन त्याच्यानंतर बघा मित्रांनो, दिस इज अ सपोज इन ट्रायंगल ए बी सी आणि हा डी असेल. ओके, सपोज दिस इज 90 डिग्री, हा 90 डिग्री असतो. ठीक आहे, हा सुद्धा 90 डिग्री असतो. दिस इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द हायपोटेनियस. क्लिअर इथपर्यंत. ओके ओके. नाव इन ट्रायंगल गिवन काय दिसतं बघा, इन ट्रायंगल in a right angle triangles. Okay, so triangle ABC is a right angle triangle. बरोबर, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. क्लिअर इथपर्यंत. ट्रायंगल एबीसी इज अ राईट अँगल ट्रायंगल. सो देअरफॉर त्यानंतर गिवन नंतर काय येतं मित्रांनो, गिवन नंतर टू प्रूव्ह काय करायचं आहे तुम्हाला, प्रूव्ह करायचं आहे यु नो दिस इज AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. क्लिअर इथपर्यंत. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे.
कन्स्ट्रक्शन मध्ये काय येणार, कन्स्ट्रक्शन मध्ये कारण तुम्हाला फक्त ट्रायंगल दिलेला आहे. ओके, कन्स्ट्रक्शन मध्ये हा जो ड्रॉ केलेला आहे, सो ड्रॉ द परपेंडिक्युलर सेग BD on the side AC. Okay, such that हा दिसतोय मित्रांनो ADC which are collinear आहे. ADC काय आहे, कोलिनियर. आता प्रूफ लिहा. ठीक आहे, प्रूफ. आता प्रूफ मध्ये काय करायचं आहे, त्या ठिकाणी बघा दोन ट्रायंगल, सो देअरफॉर इन ट्रायंगल ABC सो BD परपेंडिक्युलर आहे साइड AC ला. तुम्ही हे असं कन्स्ट्रक्शन मध्ये म्हटलं आहे, बरोबर. दिस इज अ कन्स्ट्रक्शन. क्लिअर इथपर्यंत, येते लक्षात. आता सो देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल, एक ट्रायंगल ABC आहे, तुम्हाला ADB ला सिमिलर आहे, विच इज सिमिलर टू ट्रायंगल BDC. कोणता होणार, ट्रायंगल BDC. आणि याला इक्वेशन नंबर 1 द्या. आणि इथे प्रॉपर्टी काय वापरणार तुम्ही, इट इज अ सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. ओके, सिमिलरिटी ऑफ द राईट अँगल ट्रायंगल्स. क्लिअर इथपर्यंत मित्रांनो. ओके, तर त्याच्यानंतर सो पहिलं घ्या, हे दोन ट्रायंगल पहिले कन्सिडर करा. सो ट्रायंगल ABC विच इज सिमिलर ट्रायंगल ADB हे घेतलं म्हणजे काय होणार बघा, AB बाय AD इज इक्वल टू मग BC अपॉन DB असं होईल मित्रांनो, बरोबर. आणि इज इक्वल टू AC बाय AB, बरोबर आहे मित्रांनो. ओके, AB बाय AD इज इक्वल टू BC बाय DB इज इक्वल टू AC बाय AB. इथं लिहिणार sides proportional to similar triangles. ठीक आहे, सिमिलर ट्रायंगल्स. सो देअरफॉर आता बघा मित्रांनो, AB बाय AD इज इक्वल टू AC बाय AB असं घ्या, कारण ह्या दोघांची आवश्यकता, याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, काय आवश्यकता नव्हती. त्यानंतर बघा AB इंटू AB काय होणार, AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इज मल्टिप्लाय बाय, हा राईट हँड साइडला जाईल ना, सो AD. ठीक आहे, दिस इज इक्वेशन नंबर 2. त्याला 2 दे. दिस इज फॉर द 2 मार्क्स. हे किती मार्क्स साठी आहे, 2 मार्क्स साठी आहे. नाव सिमिलरली इन ट्रायंगल ABC, आता एक ट्रायंगल ABC घ्या, इन ट्रायंगल दुसरं काय घेणार, ABC आणि BDC, ट्रायंगल BDC. मग काय होते मित्रांनो बघा, सेम AB बाय, आता काय घेणार, BC बाय DC आणि AC बाय BC घ्या, म्हणजे BC. ओके, BC. ओके, काय घेणार मग, AB बाय BD. ओके, इज इक्वल टू काय होणार मित्रांनो, BC बाय DC इज इक्वल टू AC बाय BC. क्लिअर इथपर्यंत. सो सेम रिझन तोच लिहायचा आहे, काय, साइड्स proportional to similar triangles. क्लिअर इथपर्यंत. म्हणजे बघा या ठिकाणी BC अपॉन DC इज इक्वल टू AC अपॉन BC. BC इंटू BC काय होणार, BC स्क्वेअर इज इक्वल टू, मग या ठिकाणी बघा मित्रांनो AC इज मल्टिप्लाय बाय DC. क्लिअर, याला इक्वेशन नंबर द्या 2. मग या ठिकाणी बघा AB स्क्वेअर आणि BC स्क्वेअर इथे ऍड करायचं आपल्याला. सो देअरफॉर ऍडिंग 1 and 2, ऍडिंग इक्वेशन 1 and 2 ऍड करा. केले ऍड, काय होणार या ठिकाणी मग, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट इज AB, AC इंटू AD, बरोबर आहे, प्लस BC ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, AC इज मल्टिप्लाय बाय DC, बरोबर आहे. सो देअरफॉर आता बघा या ठिकाणी AC जर समजा तुम्ही कॉमन घेतले तर काय राहणार, AD प्लस DC आणि AD प्लस DC म्हणजे काय होतं मित्रांनो, या ठिकाणी AC इज मल्टिप्लाय बाय AC, म्हणजे या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता असं, बरोबर आहे की नाही. सो देअरफॉर
सो देअरफोर काय होणार, AC इथं लिहू शकता, व्हॉट इज रिझन, ADC विच आर कोलिनियर, ADC विच आर कोलिनियर, मग AC इंटू AC काय होणार, AC स्क्वेअर होणार, काय होणार, AC स्क्वेअर. सो देअरफोर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, AG स्क्वेअर. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, हेन्स प्रूव्ह. ठीक आहे मित्रांनो, ओके. काय केलं आपण बघा, इन ट्रायंगल एबीसी इज अ राईट अँगल ट्रायंगल, तो 90चा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा, इन अ राईट अँगल ट्रायंगल्स. क्लिअर, हा एबीसी हा राईट अँगल होतं. टू प्रूव्ह मध्ये काय लिहिलं, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. हा बघा AC स्क्वेअर आहे, हा B याचा अँगल आहे. ओके, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल, ड्रॉ द परपेंडिक्युलर सेक BD ऑन द साइड AC such that ADC are collinear आहे. ओके, नाउ प्रूफ, इन ट्रायंगल ABC sec BD perpendicular to side AC, this is the construction. Triangle ABC similar to triangle ADB which is similar to triangle BDC, and this is equation number 1. याला सॉल्व्ह केलं, पहिल्याला ABC आणि ADC घेतलं, याला सॉल्व्ह केलं, ABC आणि BDC घेतलं, याला सॉल्व्ह केलं आणि दोघांची ऍडिशन केलं मित्रांनो, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर सॉल्व्ह केलं, त्याच्यानंतर काय होणार, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर, आणि हेन्स इट इज प्रूव्ह. क्लिअर इथपर्यंत, ओके. ना नेक्स्ट, आता बघा नेक्स्ट मित्रांनो, सो क्वेश्चन नंबर 4 आलेला आहे. काय, क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा, सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन एनी टू सॉल्व्ह करायचे आहेत. ट्रायंगल एबीसी ऑफ द साइड ऑफ द लेंथ 4 आहे, 5 आणि 6 आहे, while PQR has a perimeter of the 60 degree, okay, 90 degree. If the ABC are similar to, okay, ABC आणि या ठिकाणी बघा PQR हे सिमिलर आहेत, ओके, देन फाइंड द लेंथ ऑफ द करस्पॉन्डिंग साइड ऑफ द PQR. तर PQR ची तुम्हाला सेगमेंट फाइंड आउट करायचं आहे मित्रांनो, ओके. तर या ठिकाणी असं म्हणू शकता, ओके, इन ट्रायंगल एबीसी, AB ची व्हॅल्यू तुम्हाला गिवन असेल, किती दिलं आहे त्या ठिकाणी, AB आहे 4 सेंटीमीटर, BC दिलेला आहे इट इज 5 सेंटीमीटर, अँड AC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. क्लिअर इथपर्यंत, ओके. देन नेक्स्ट, हा दिलेला आहे, क्लिअर इथपर्यंत. आता बघा या ठिकाणी म्हटलं आहे, ट्रायंगल ABC विच इज सिमिलर ट्रायंगल PQR, दिस इज गिवन, हे गिवन दिलेलं आहे मित्रांनो. क्लिअर, तर या ठिकाणी जर असं जर असेल, सो देअरफोर AB बाय काय होणार, PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC बाय PR असं होईल. रिझन काय येणार, साइड्स ऑफ द साइड प्रोपोर्शनल टू द सिमिलर ट्रायंगल, साइड प्रोपोर्शनल टू 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 सिमिलर ट्रायंगल. काय होणार आहे मित्रांनो या ठिकाणी, सिमिलर ट्रायंगल. क्लिअर इथपर्यंत, साइड प्रोपोर्शनल टू द सिमिलर ट्रायंगल. आता बघा AB ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे किती, 4 बाय PQ काढायचं होतं, ओके, इज इक्वल टू, त्यानंतर BC डिवायडेड बाय BC ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला या ठिकाणी, BC ची व्हॅल्यू दिलेली आहे, हा BC किती दिलं आहे 5 सेंटीमीटर, 5 बाय QR, ओके, इज इक्वल टू AC किती दिलेलं आहे 6 बाय PR, ओके, PR. क्लिअर, हे असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला या एक परत दिलेलं आहे, काय पेरिमीटर दिलेलं आहे. पेरिमीटर कोणाचं दिलेलं आहे, PQRचं, म्हणजे याची जर ऍडिशन केलं आपण डिनॉमिनेटरची, एक थेरम आहे बघा, तुम्ही 9th मध्ये शिकलेला आहे, बाय द थेरम ऑन इक्वल रेशो, हा थेरम आहे. जर समजा आपण इच रेशो घेतलं तर काय होतं, इच रेशो म्हणजेच या ठिकाणी सपोज 4 बाय इच रेशो काय होतं मित्रांनो, 4 बाय PQ इज इक्वल टू 5 बाय QR इज इक्वल टू 6 बाय काय होणार PR, आणि इज इक्वल टू, जर समजा आपण याला न्यूमरेटरला ऍडिशन जर केलं अकॉर्डिंग टू द थेरम ऑन इक्वल रेशो, तर तुम्हाला या ठिकाणी बघा PQ प्लस QR प्लस PR याची पण ऍडिशन होणार, ओके, इज इक्वल टू काय होणार मित्रांनो बघा या ठिकाणी, मग 4 प्लस 5 इट इज 9 प्लस 6 इज 15 बाय, आणि बघा PQ प्लस QR प्लस PR याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे किती, 90 डिग्री दिलेली आहे. ओके, तुम्ही इथे लिहू शकता, इट इज अ पेरिमीटर ऑफ ट्रायंगल PQR, बरोबर आहे, हे 90 दिलेलं आहे.
सो देअरफॉर 15 1 चा 15 आणि हा 15 6 चा किती होणार 90. देन त्यानंतर बघा मित्रांनो 4 बाय पी क्यू इज इक्वल टू 5 बाय क्यू आर इज इक्वल टू 6 अपॉन पी आर इज इक्वल टू 1/6 असं लिहिता येणार. सो देअरफॉर मग तुम्ही याला असं पण लिहिता येणार 4 बाय पी क्यू इज इक्वल टू 1/6 बरोबर. दुसरं 5 बाय क्यू आर इज इक्वल टू किती होणार 1/6 अँड 6 बाय पी आर इज इक्वल टू 1/6. क्लिअर इथपर्यंत. सो देअरफॉर डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सो पी क्यू इज इक्वल टू काय होणार 6 4 चा 24. त्यानंतर आहे क्यू आर इज इक्वल टू व्हॉट इट इज 6 5 चा 30 अँड पी आर इज इक्वल टू what it is 6 6 चा 36. so therefore the length of the corresponding sides of the triangle PQRs are. so therefore काय लिहायचं आहे the length of therefore काय मित्रांनो the length of corresponding sides of triangle PQR are किती होणार मित्रांनो 24 30 and 36 ओके रिस्पेक्टिव्हली. हा दिस इज फॉर द 4 मार्क्स. क्लिअर मित्रांनो. एकदा बघून घ्या परत व्हिडिओ. नेक्स्ट क्वेश्चन आहे ओके ट्रायंगल एबीसी आणि पी क्यू आर तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचं पीबी आर दिलेला आहे. ओके बघा या मित्रांनो इथं पी आणि बी हे दोन कॉमन दिसतोय. बीसी ची व्हॅल्यू 8 सेंटीमीटर एसी 10 घ्यायचं. अँगल बी इज इक्वल टू किती दिलंय तुम्हाला 90 दिलेलं आहे. बीसी बाय बी आर इज इक्वल टू 5 बाय 4 सेंटीमीटर. देन फाइंड द कन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्हाला कन्स्ट्रक्शन फाइंड आउट करावं लागेल. याचं सोल्युशन आहे कसं करता येणार मित्रांनो बघा तुम्हाला एक लेंथ घ्यावं लागेल. ठीक आहे लेंथ घ्या. लेंथ किती घ्यायची तुम्हाला 8. क्लिअर इथपर्यंत. हे लेंथ घेतलं आपण. ओके हे लेंथ आहे. या लेंथचं नाव द्या बीसी. बी आणि सी याला नाव दिलं बी. तुम्हाला घ्यायचं एसी घ्यायचं आहे पण बी वरून काय 90 डिग्रीचं दाखवत आहे. किती 90 डिग्रीचं दाखवत आहे. ठीक आहे थोडीशी आपण लहान घेऊ का याला थोडंसं लहान बघूया. ओके थोडंसं लहान बनवूया याला. ओके त्याला नाव द्या बी. दिस इज सी. क्लिअर. आता काय करायचं तुम्हाला एक 90 डिग्रीचा अँगल घ्यायचा आहे जी याची व्हॅल्यू असं राहणार हा किती राहणार 90. दिस इज 90. क्लिअर इथपर्यंत. त्याच्यानंतर आहे मित्रांनो तुम्हाला काय घ्यायचं आहे एसी 90 झाला ना हा 90 आहे. दिस इज 90. एसी ची व्हॅल्यू तुम्हाला ड्रॉ करायची आहे किती इथून चाप मारावं लागेल म्हणजे तुम्हाला लाईन अशी ड्रॉ करावी म्हणजे इथून चाप मारावं लागेल असं कुठून या सी वरून चाप मारावं लागेल आणि ही लाईन ड्रॉ करा म्हणजे जॉईंट करा. कोणतं इथूनचं आणि हा जॉईंट करा. केले ओके नो प्रॉब्लेम्स. याला एबीसी याला नाव द्या ए नाव दिले. क्लिअर. म्हणजे तुम्ही ए वरून यांची लेंथ किती आहे एसीची 10 सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके क्लिअर. काय बघा मित्रांनो बीसी किती दिलाय तुम्हाला बीसी दिला आहे 8. इथं 8 सेंटीमीटर लिहिलेलं आहे आपण. दिस इज 8 सेंटीमीटर. क्लिअर. बीसी 8 सेंटीमीटर घेतला आहे. एसी ची व्हॅल्यू 10. बरं बघा हा बी जो अँगल आहे हा 90 दिलेला आहे आणि एसी वरून तुम्ही काय केलंय चॉप मारले 10 सेंटीमीटरचा. त्याच्यानंतर तुम्हाला बीसी या ठिकाणी 5:4 म्हणजे बीसी बाय बी आर तुम्हाला हा रेशो दिलेला आहे 5:4 म्हणजे तुम्हाला या ठिकाणी परत इथून एक लाईन ड्रॉ करावं लागेल अशी. ठीक आहे इथपर्यंत थोडंसं असं घेऊ शकता नो प्रॉब्लेम्स. ठीक आहे क्लिअर इथपर्यंत. आता परत काय करायचं मित्रांनो इथं किती 5 दिला बीसी किती दिला 5 दिलेला आहे. आता 5 इक्वल लेनची तुम्हाला एक चॉप मारा 1 2 3 4 आणि 5 असे 5 टाईपची तुम्हाला काय करावं लागेल इक्वल टाईपची एक चॉप मारावं लागेल. याला B1 द्या. दिस इज B1. दिस इज B2. दिस इज B3. दिस इज B4 आणि दिस इज B5. क्लिअर इथपर्यंत.
त्याच्यानंतर बघा मित्रांनो, इथं बी आर घ्यायचा आहे. म्हणजे बी आर म्हणजे हा आहे, बी 4 आहे ना, म्हणजे 4 म्हणजे 4 वर घ्यायचा आहे. मग काय करायचं मित्रांनो या ठिकाणी, ओके, या बी वरून काय करायचं, एक चॉप इथं असा मारायचा. ठीक आहे, एक चॉप इथं मारायचं. बी आर किती घ्यायचं तुम्हाला? ओके. आणि मग नंतर काय करायचं, बरोबर, बी आर, ओके. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, हा जो आहे ना, एक मिनिट, हे लाईन ड्रॉ करायची तुम्ही. हे लाईन ड्रॉ करा. केले? त्याच्यानंतर जसं बी वरून एक चॉप मारले, सेम डिस्टन्स आहे इथं मारायचं. कुठं? B5 वरून जसं मारले ना, सेम काय केलं तुम्ही B4 वरून केले, कारण B4 दिलेला आहे. ज्या ठिकाणी बघा मित्रांनो, जिथं तुम्ही हा जो डिस्टन्स आहे मेजरमेंट करा. हा डिस्टन्स मेजरमेंट केलं तर हा डिस्टन्स मेजरमेंट करा. म्हणजे ही लाईन तुम्हाला अशी ड्रॉ होईल. जशी ड्रॉ होईल म्हणजे अशा टाईपचं तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ होईल. अशी जाईल. क्लिअर इथपर्यंत? आता बघा मी काय म्हटलंय, B1, B2, B3, B4, B5 पर्यंत तुम्ही लाईन ड्रॉ केले. मग नंतर काय केले? ही लाईन ड्रॉ केले. बीसी B5 आणि BC ड्रॉ केले. ओके, म्हणजे ड्रॉ केले. त्याच्यानंतर काय केले मित्रांनो, एक चॉप इथून मारले, सेम डिस्टन्स चॉप इथून मारले. हा जसं मारले ना, तसं हा डिस्टन्स एक सेम मारले. त्याच्यानंतर हा जो डिस्टन्स तुम्ही मेजरमेंट केले, हा जो डिस्टन्स मेजरमेंट केले, सेम डिस्टन्सचा तुम्ही या ठिकाणी मेजरमेंट केले. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक लाईन ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला असं मेजरमेंट केलं आणि इथून जी एक लाईन तुम्ही काय केली, ड्रॉ केली. आणि ही लाईन आणि ही लाईन तुम्हाला पॅरलल असेल. क्लिअर मित्रांनो? आला इथपर्यंत लक्षात? त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय करायचं, सेम जसं बघा इथं जसं केलं ना, सेम इथून एक चॉप मारायचं असं. कुठून? या सी वरून. सी वरून मारले, सेम डिस्टन्सचा तुम्ही इथून एक चॉप मारू शकता असं. मारले. त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, बघा हा जो पॉईंट आहे आणि हा पॉईंट आहे, याला मेजरमेंट घ्यायचं आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट याचं मेजरमेंट घ्यायचं. म्हणजे हा इथं येणार मे बी. इथं आला तर मग डायरेक्ट काय करायचं आहे तुम्हाला बघा. मे बी तो कुठे येऊ शकतो. जसं तुम्ही जर अॅक्युरेसी जर घेतले, तर या ठिकाणी तुम्हाला अशा टाईपचा तुम्हाला तो दिसणार. ठीक आहे. म्हणजे काय होणार मित्रांनो बघा, हा जो तुम्ही इथून जर डिस्टन्स घेतले, हा जो डिस्टन्स आहे आणि हा जो डिस्टन्स आहे तो सारखा असेल. म्हणजे इथून एक चॉप मारले आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट इथून एक लाईन तुम्ही ड्रॉ करायची. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी नाव द्या बी बी आर ना, दिस इज आर, याला आर नाव द्या आणि हा तुमचा पी असेल. बरोबर आहे. पी बी आर या ठिकाणी तुम्ही ड्रॉ केलेला आहे. क्लिअर इथपर्यंत? काय केलं मग मित्रांनो, दिस इज फॉर द 4 मार्क्स. हा 4 मार्क्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी IMP आणि हा क्वेश्चन आलेला आहे. अशा टाईपचे क्वेश्चन येतात मित्रांनो. पहिलं काय करायचं बघा, BC आपण ड्रॉ केलं 8 सेंटीमीटर मोजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ABचं म्हणजे B वरून तुम्ही 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ केलं. त्याच्यानंतर तुम्ही परत AC तुम्ही घेतले, C वरून तुम्ही 10 सेंटीमीटर एक चॉप मारले या लाईनवर, लाईन ड्रॉ केली. ट्रायंगल ABC तुम्ही ड्रॉ केले. ट्रायंगल ABC ड्रॉ केले. त्याच्यानंतर काय केलं मित्रांनो, या B वरून एक स्ट्रेट लाईन मारली. त्याच्यामध्ये 5 इक्वल पार्ट तुम्ही डिवाइड केले. म्हणजे B1, B2, B3, B4 आणि B5 अप टू द B5 पर्यंत. नंतर काय केले, हा जो सेगमेंट आहे हे जॉईन केलं. जॉईन केल्यानंतर तुम्ही काय केलं, या B5 वरून एक चॉप इथं मारले. इथून सेम डिस्टन्स आहे, इथून एक चॉप इथं मारायचं. जो हा डिस्टन्स घेतले, हा पॉईंट आणि हा पॉईंट जो डिस्टन्स घेतले, हा सेम डिस्टन्स हा वाला घ्यायचं. ठीक आहे, या टाईपचं घ्यायचं. आणि इथून लाईन बघा, जसं इथून इथून एक लाईन ड्रॉ केलेली आहे. म्हणजे हा आणि हा जो पॅरलल असेल, मग ही प्रोसिजर तुम्ही वरती केलेली आहे सेम. इथून बघा या सी वरून एक चॉप मारलाय, सेम डिस्टन्स आहे, आर वरून मारले. मग त्यानंतर हाच डिस्टन्स जो आहे, हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स इक्वल बनवले. इथून एक लाईन तुम्ही काय केलं, मग ड्रॉ केली मित्रांनो. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला हा 4 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, करून ठेवा चांगला. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द फॉलोइंग फिगर ABC इज आयसोसेल ट्रायंगल्स विथ द पेरिमीटर 44. ओके, 44 आयसोसेल ट्रायंगल दिलाय मित्रांनो. ओके, द बेस BC इज 12. BC किती आहे, 12 दिलेला आहे. साइड AB आणि AC आर काँग्रुएंट. AB आणि AC हे काँग्रुएंट आहे. ओके, क्लिअर. ओके, देन अ सर्कल टच द 3 sides of triangle is shown. Find the length of the tangent फ्रॉम A. म्हणजे तुम्हाला ही व्हॅल्यू काढायची आहे, ही व्हॅल्यू काढायची आहे आणि ही व्हॅल्यू इक्वल असते. ओके, म्हणजे AB प्लस AC आणि हे दोन इक्वल असते. ओके, ठीक आहे मित्रांनो, काढूया आपण आता.
ठीक आहे, वेळ लागेल पण होतं हा सर्व. ठीक आहे. इन ट्रायंगल बघा मित्रांनो, इथं सांगतो तुम्हाला. इन ट्रायंगल ABC, ABC दिलेला आहे, क्लिअर. आणि हा ABC, एक मिनिट, थोडंसं मिटवायचंच वांदे येते तरी. ओके. ट्रायंगल ABC इज अन आयसोसेल ट्रायंगल. काय आयसोसेल्स ट्रायंगल्स आहे, क्लिअर. आयसोसेल ट्रायंगल्स. देन आयसोसेल ट्रायंगल आहे तर पेरिमीटर तुम्हाला दिलेलं आहे, म्हणजे AB प्लस BC प्लस AB प्लस BC प्लस AC इज इक्वल टू 144. दिस इज द पेरिमीटर ऑफ, हे काय आहे, इट इज अ पेरिमीटर ऑफ ट्रायंगल. बरोबर आहे, पेरिमीटर ऑफ ट्रायंगल. या ठिकाणी म्हटलेलं आहे AB आणि AC इक्वल आहे, म्हणजे AB आणि AC इक्वल आहे, तर तुम्ही या ठिकाणी काय घेऊ शकता, एक्स वगैरे घेऊ शकता. तर AB आणि AC म्हणजे त्या ठिकाणी AB प्लस BC ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे शायद. BC किती दिलाय, 12 प्लस AB घ्या, एकच काढा पहिले, नंतर 44. इथं लिहू शकता तुम्ही AB इज इक्वल टू AC. ठीक आहे, हे गिवन आहे बिकॉज ऑफ आयसोसेल ट्रायंगल असल्यामुळे. AB आणि AB किती होणार, 2AB इज इक्वल टू 44 मधून 12 गेले तर इथे 2 राहते, इथं 3, 32 झाले. ठीक आहे, ओके. तर AB ची व्हॅल्यू किती मिळणार मित्रांनो, 16. 32/2, 16 मिळालं. AB 16 मिळालं तर त्या ठिकाणी मग AC सुद्धा किती मिळणार या ठिकाणी, मग 16च मिळणार. AB आणि AC 16 मिळालं, म्हणजे AB आणि AC 16 मिळालं. क्लिअर आता, ओके. त्याच्यानंतर काय करता येणार, ठीक आहे, बघूया काय होतं. तर नाव AP इज इक्वल टू इज कॉन्ग्रुएंट टू seg AP इज कॉन्ग्रुएंट टू seg AQ, असं होईल. त्याच्यानंतर आहे, आणि याची व्हॅल्यू तुम्ही x घ्या, घेतले. त्याच्यानंतर घ्या seg BP इज कॉन्ग्रुएंट टू seg, कोणतं घेणार तुम्ही, BR इज इक्वल टू y घ्या. ठीक आहे, आणि seg CQ इज कॉन्ग्रुएंट टू seg CR, हे किती होणार मित्रांनो, Z घ्या, याची व्हॅल्यू Z घ्या. हे तिने काय या ठिकाणी इट इज कोणते थेरम वापरले, टॅन्जंट सेगमेंट थेरम. टॅन्जंट थेरम काय वापरलं, टॅन्जंट थेरम, टॅन्जंट सेगमेंट थेरम, टॅन्जंट सेगमेंट थेरम, टॅन्जंट सेगमेंट थेरम. क्लिअर मित्रांनो, इथपर्यंत क्लिअर, ओके ना, आवाज येतो सर्वांना व्यवस्थित. मग या ठिकाणी बघा AP आणि AC, ओके. नाव आता बघा मित्रांनो, नाव AP प्लस BP इज इक्वल टू काय होणार, AB, असं होते. AP ची व्हॅल्यू आहे x प्लस BP ची व्हॅल्यू आहे y इज इक्वल टू, आणि AB ची किती काढले तुम्ही, 16. याला 1 द्या, दिलं 1. ओके, तुम्हाला व्हॅल्यू कोणाची पाहिजे होती, AP म्हणजे x ची व्हॅल्यू पाहिजे, आणि एक AQ म्हणजे x चीच व्हॅल्यू पाहिजे ना, फक्त x चीच व्हॅल्यू पाहिजे, y ची नाही पाहिजे. ओके, त्यानंतर अगेन AP झालं. आता याचं घ्या AQ प्लस QC, AQ प्लस QC, AQ प्लस QC, ओके, इज इक्वल टू काय होणार या ठिकाणी, AC, कारण हे रिजन लिहू शकतो तुम्ही. इट इज A, P आणि B हे कोलिनियर आहेत, आणि सेम रिजन तुम्ही या ठिकाणी वापरणार, AP AQ AQC विच आर कोलिनियर. क्लिअर इथपर्यंत, ओके. ओके, मी थोडंसं इकडे लिहितो, चालेल. हां, नेक्स्ट. आता बघा मित्रांनो, AQC झालं, ओके ना. आता बघा AQC झालं. त्याच्यानंतर AQ ची व्हॅल्यू काय घेतलाय तुम्ही, AQ ची व्हॅल्यू घेतलाय AQ आणि CR. अच्छा, हा कुठून घेतलं रे, हा AQ ची व्हॅल्यू काय घेतली, x प्लस QC ची व्हॅल्यू किती घेतलाय, QC किती आहे, Z आहे,
झेड इज इक्वल टू एसी. एसी किती दिलाय तुम्हाला मित्रांनो? एसी दिलेला आहे एसी इज इक्वल टू व्हॉट इट इज किती 16 आहे ना, 16 आहे. याला इक्वेशन नंबर 2 द्या. बरोबर आहे. त्याच्यानंतर ओके नेक्स्ट. त्यानंतर बघा मित्रांनो, ए क्यू झालं. आता हे घ्या बी आर प्लस आर सी इज इक्वल टू किती होणार? हे बी सी. बी सी होणार. बी आर ची व्हॅल्यू किती दिली आहे? बी आर आहे बी आर आहे वाय प्लस आर सी झेड इज इक्वल टू बी सी. बी सी आता 12 किती 12 आहे. दिस इज इक्वेशन नंबर किती होणार या ठिकाणी? 3. बरोबर आहे. मी ऍडिंग करून टाका. ऍडिंग जर केलं आपण तर एक्स वाय झेड ची व्हॅल्यू मिळणार नाही का? त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो? ऍडिंग करा. 1 2 3 ऍडिंग करायचं. ऍडिंग 1 2 अँड 3. मग काय होतं? डायरेक्ट एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस एक्स प्लस झेड इज इक्वल टू किती होणार? 16 16 32 16 प्लस 12 असं होईल. तर हे होते 2 ऑफ एक्स प्लस वाय प्लस झेड. ओके इज इक्वल टू किती होणार? हे 32 आणि 44 होते. म्हणजे एक्स प्लस वाय. सो एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू याचे हाफ 22 होते. मित्रांनो ही व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. एक्स प्लस एक्सची व्हॅल्यू काढायची आहे ना तुम्हाला. तर वाय प्लस झेडची व्हॅल्यू किती आहे? वाय प्लस झेड आहे 12 इज इक्वल टू 22. सो एक्स इज इक्वल टू किती होणार मित्रांनो? 22/12. एक्सची व्हॅल्यू किती म्हणणार? 10 सेंटीमीटर. सेंटीमीटर मध्ये दिलाय का? येस 10 सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे. सो देअरफॉर तुम्हाला फाइंड आउट करायचं. फाइंड द लेंथ ऑफ द ट्रायंगल फ्रॉम द ए पॉइंट. म्हणजे हा एपी आणि सो देअरफॉर एपी इज इक्वल टू AQ इज इक्वल टू एक्स. AP इज इक्वल टू AQ इज इक्वल टू एक्स. एक्स किती दिलाय मित्रांनो? 10 सेंटीमीटर हे काढायचं होतं. सो देअरफॉर शेवटचा पॉईंट लिहून घ्या. द लेंथ ऑफ tangent segment from A to circle is what is 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर हा त्याचा रेकॉर्ड आन्सर आहे मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे पहिले लिहावं लागेल. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत? एकदा बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे. 2 क्वेश्चन राहिलेत आपल्या मित्रांनो. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन एनी वन. ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल एबीसी. ओके राईट अँगल आपण ड्रॉ करावं लागेल. ठीक आहे. मी इथं करतो. राईट अँगल ट्रायंगल आपण ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. ओके क्लिअर. ओके हा सोल्युशन आहे मित्रांनो तुमचं. इन ट्रायंगल काय घेतलं तुम्हाला? एबीसी घेतला. ए बी सी असं काही दिलंय का? नाही. ए बी सी क्लिअर. तुम्हाला काय काय दिलंय? 3. याची व्हॅल्यू 3 द्या. याची व्हॅल्यू 4 सेंटीमीटर मध्ये दिलाय का? येस सेंटीमीटर मध्ये लिहा. हा सेंटीमीटर मध्ये लिहा. हा 5 सेंटीमीटर मध्ये लिहा. क्लिअर. ओके हा 90 चा असतो मित्रांनो. ड्रॉ द मीडियन ऑफ द ट्रायंगल ऑफ द हायपोटेन्यूज. अच्छा ड्रॉ करायचं आहे आपल्याला. ड्रॉ करायचं आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं? अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं मित्रांनो. मे बी हे अशा टाईपचं येणार बघा तुम्हाला. काय येणार या ठिकाणी? ही लाईन अशी ड्रॉ होणार. अशी लाईन ड्रॉ होणार. काय केलं मित्रांनो? ए आणि सी चा विचार केला. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. इथे एक चॉप मारलं. सेम डिस्टन्स इथे एक मारलं. सेम प्रोसिजर सी वरून गेला. इथे एक चॉप मारलं. इथे एक चॉप मारलं आणि अशी एक लाईन ड्रॉ झाली. म्हणजे हा तुम्हाला या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करता येईल. म्हणजे हा जो पोर्शन आहे आणि बघा मित्रांनो हा जो आहे ना डॅश डॅश डॅश. ठीक आहे. किंवा याला आपण रिमूव्ह करू शकतो. एक मिनिट सेकंड 1 सेकंड. तुम्हाला मित्रांनो बघा हा अशा टाईपचा तुम्हाला ड्रॉ करू शकता. ठीक आहे. तर तुम्ही याला 90 देऊ शकता. मग ड्रॉ केले. ओके क्लिअर. तर तुम्ही या ठिकाणी मीडियन ऑफ द हायपोटेन्यूज ऑफ द एबीसी मीडियन काढले तुम्ही. ठीक आहे. ओके ड्रॉ केलं. तर अशा टाईपचं तुम्हाला हे फिगर येणार. क्लिअर. मेजर द लेंथ ऑफ द मीडियन अँड राईट इट. बाय ऑब्झर्विंग द लेंथ ऑफ द मीडियन आय हॅव राईट युअर ऑब्झर्वेशन. तर मेजर द लेंथ किती होणार मित्रांनो या ठिकाणी बघा.
याचं सोल्युशन इकडे लिहितो आता. ह्याचं सोल्युशन येणार, एचं सांगतोय. ए काय होतं मित्रांनो, बी डी इज इक्वल टू हाफ ऑफ. ओके, सो सेग बी डी, बी डी ना, याला नाव बी डी द्या. दिस इज डी. ओके, डी. तर बी डी इज इक्वल टू काय होणार या ठिकाणी, हायपोटेनस बाय 2, हायपोटेनस बाय 2. तर हायपोटेनस बाय 2 किती होणार या ठिकाणी, 5/2. तर 5/2 किती होणार, 2.5 सेंटीमीटर. तर बीडी ची व्हॅल्यू किती मिळणार, सेग बीडी इज इक्वल टू, ओके, 2.5 सेंटीमीटर. तो लेंथ ऑफ द मीडियम, द लेंथ ऑफ मीडियन ना, येस, मीडियन इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर राहणार. क्लिअर. बी मध्ये काय लिहायचं मित्रांनो, काय म्हटलंय, बाय ऑब्झर्विंग द लेंथ ऑफ मीडियम अँड हायपोटेनस राईट युअर ऑब्झर्वेशन. काय असतं, लेंथ ऑफ मीडियन of triangle is half of the hypotenuse. ओके, हे असं असतं. सो देअरफोर, मग तुम्ही लिहू शकता, देअरफोर बी डी, सेग बी डी, किंवा डायरेक्ट तुम्ही लिहू शकता, व्हॉट इज बी डी इज इक्वल टू व्हॉट इज AC बाय 2. तुम्ही ह्या ऑब्झर्वेशन मध्ये मित्रांनो असं लिहू शकता. ठीक आहे. सो बी डी इज इक्वल टू हायपोटेनस बाय 2 म्हणजे y/2. तर BD सेक BD इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. लेंथ ऑफ द मीडियन इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. मला ऑब्झर्वेशन विचारलेला आहे, हा थोडासा आउट ऑफ सिलेबस आहे, बट तुम्हाला बेसवर आहे. सो देअरफोर द लेंथ ऑफ द मीडियन ऑफ द ट्रायंगल इज अ हाफ ऑफ, हा हाफ महत्वाचा आहे मित्रांनो, हाफ ऑफ द हायपोटेनस. तर BD इज इक्वल टू AC/2. दिस इज द कंक्लुजन. हे ड्रॉ करायचं आणि हे दोन सॉल्व्ह करायचं. ठीक आहे मित्रांनो. ओके, चला लास्ट पोर्शन आहे मित्रांनो, लास्ट. ठीक आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे की हाऊ मेनी सरफेस डज सॉलिड कोन हॅव. किती असतात रे, 2 असतात. किती, 2 असतात. हे लक्षात ठेवायचं, 2 म्हणजे 2 येणार, हा एक आणि हा एक. ओके, 2 असतात. व्हॉट आर द नेम ऑफ द स्लॅन्ट हाईट अँड परपेंडिक्युलर हाईट इज अ गिवन फिगर. स्लॅन्ट हाईट काय असते, स्लॅन्ट हाईट आहे, तुम्हाला नेम विचारलाय, स्लॅन्ट हाईट आहे काय, स्लॅन्ट हाईट आहे एपी अँड सेग एपी लिहा. ओके, सेग एपी अँड सेग कोणती, बीपी किंवा एबी, बीपी, पीबी लिहा. क्लिअर, हे 2 आहेत. ओके, आणि तुम्हाला विचारलंय परपेंडिक्युलर हाईट, हा झाला पहिल्याचा. दुसऱ्याचं काय म्हणणार, इथं दुसऱ्याचं लिहितो इकडे. परपेंडिक्युलर हाईट इज काय मित्रांनो, परपेंडिक्युलर हाईट आहे ओपी ना, सेग ओपी. ठीक आहे, ओपी, सॉरी ओपी. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे. तर सेग ओपी, तर हा पहिला झाला, हा दुसरा. म्हणजे बघा पहिल्याचा हा 2 झालं, याच्यामध्ये 2 विचारलाय तुम्हाला, स्लॅन्ट हाईट विचारलाय सेग एपी आणि सेग बीपी, परपेंडिक्युलर हाईट विचारलाय सेग ओपी, आणि तिसरा बघा मित्रांनो इथं मी सॉल्व्ह करून देतो. ठीक आहे, दिस इज द थर्ड. ठीक आहे. आता बघा तिसरं काय विचारलंय, स्लॅन्ट हाईट ऑफ द सॉलिड कोन इज 10. म्हणजे तुम्हाला एल ची व्हॅल्यू दिलेली आहे, स्लॅन्ट हाईट दिलेला आहे. ओके, स्लॅन्ट हाईट काय दिला, एल इज इक्वल टू व्हॉट, इट इज 10 सेंटीमीटर. किती, 10 सेंटीमीटर दिलेला आहे. परपेंडिक्युलर हाईट लिहू शकता, काही होत नाही, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. एच इज इक्वल टू व्हॉट, इट इज 8 सेंटीमीटर. किती मित्रांनो, 8 सेंटीमीटर दिलेलं आहे. तुम्हाला डायमीटर काढायचं आहे, व्हॉट इज डायमीटर, डी काढायचं आहे. ओके, क्लिअर. तर डायमीटर काढताना काय होणार, तुम्हाला पहिलं आर काढावं लागेल नाही का. सो इन ट्रायंगल पीओबी अँगल पीओबी इज इक्वल टू 90 डिग्री. काय वापरणार, बाय पायथागोरस थेरम. क्लिअर इथपर्यंत. पायथागोरस थेरम वापरले. पायथागोरस थेरम काय म्हणतो, पीबी स्क्वेअर इज इक्वल टू ओपी स्क्वेअर प्लस ओबी स्क्वेअर. मग पीबी किती आहे मित्रांनो, पीबी म्हणजे स्लॅन्ट हाईट आहे एल,
म्हणजे 10 स्क्वेअर इज इक्वल टू ओपी. ओपी दिलेला आहे एच ची व्हॅल्यू, म्हणजेच एक मिनिट एकदा लिहून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल नाही का. इथं काय एल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. असं मित्रांनो एल ची व्हॅल्यू किती दिली आहे 10चा स्क्वेअर इज इक्वल टू 8 स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. हे होते 100 इज इक्वल टू 64 प्लस आर स्क्वेअर. तर या ठिकाणी होते 100 मायनस 64 इज इक्वल टू आर स्क्वेअर. मग या ठिकाणी काय मिळणार परत आर स्क्वेअर इज इक्वल टू 36. तर आर ची व्हॅल्यू काय मिळाली मित्रांनो 6. आर ची व्हॅल्यू 6 मिळाली. बट तुम्हाला काय विचारलंय डायमीटर. सो डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू आर. तर 2 इंटू आर, आर ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो 6. तर किती येणार या ठिकाणी 12 सेंटीमीटर. सेंटीमीटर मध्ये दिलं आहे का? हो सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे, तर सेंटीमीटर लिहायचं. सो देअरफॉर डायमीटर इज इक्वल टू व्हॉट 12 सेंटीमीटर. किती आहे मित्रांनो 12 सेंटीमीटर दिलेलं आहे. ठीक आहे. सो देअरफॉर हे लिहून घ्यायचं डायमीटर ऑफ द बेस ऑफ द सॉलिड इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. क्लिअर आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण या ठिकाणी बघा मित्रांनो 26 या ठिकाणी आणि 26 स्लाइड दिलेला आहे. अशा प्रकारे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जुलै 2025चं संपूर्ण सोल्युशनचं विश्लेषण आपण बघितलेलं आहे मित्रांनो. दिस इज द फुल ऑफ अनालिसिस. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना कळवा. सबस्क्राईब आणि तुम्ही जर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे. असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येतील मित्रांनो. आता तुम्हाला 1 मार्काचे एमसीक्यू टाईप क्वेश्चन, त्याच्यानंतर 1 मार्क्सचे ते क्वेश्चन्स, 2 मार्क्स असेल ऍक्टिव्हिटी बेस. हे संपूर्ण क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे मित्रांनो. तर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय.